मदप्रिय मम्मी. मदप्रिय म्हणजे अगदी मनापासून जवळचा, आणि हा अर्थ सुद्धा तूच मला सांगितलास. आज तुझा 50वा वाढदिवस. सगळ्यात आधी तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी काहीतरी लिहावं किंवा बोलावं इतकं छान माझं वक्तृत्व नाही, किंवा फक्त शब्दात मांडावं इतकं छोटं तुझं अस्तित्व सुद्धा नाही. तुझा जसा आमच्या सगळ्यांवर जीव आहे तसा झाडांवर सुद्धा जीव आहे, आणि म्हणूनच हा आजचा व्हिडिओ मी या नर्सरीमधून शूट करत आहे, आणि हा पूर्ण व्हिडिओ मी तुझ्यासाठी डेडिकेट करतो. विलास धोंडीराम तोडकर आणि तारुबाई गोपाळ तिवारे यांचा संसार सुरू झाला. लग्नाआधीची तारुबाई, लग्नानंतर झाली मंगल, आणि मग मंगल आणि विलास यांच्या संसारात 50 वर्षापूर्वी आजच्या दिवशी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवलं गेलं उमादेवी. तुझ्या जन्मानंतर आई आजोबांना 5 मुली आणि 1 मुलगा. सीमा, सारिका, सरिता, धनश्री, दीप्ती आणि सर्वांचा लाडका शेंडेफळ म्हणजेच स्वप्नील, दादू मामा. मम्मी, तुझ्यासाठी तुझ्या सर्व आपल्या माणसांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आठवणींची आणि शुभेच्छांची मैफिल केली आहे, ती पाहूयात. दीदी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझं लग्न होण्यामध्ये तुझा भरपूर वाटा आहे. मी माझ्या संसारात खूप सुखी आहे, आणि तुला 50व्या वाढदिवसाबद्दल आणखीन एकदा शुभेच्छा. आणि तू अशीच नेहमी हसत खेळत राहा. काळ कसोटीचा, वाचा संघर्षाचा, हे वाक्य तोडकरांच्या मुलीसाठीच आहे. आम्हा आईनंतर आम्हा सर्व भावंडांना व बहिणींवर जीव ओवाळून टाकणारी कोणी असेल तर ती म्हणजे आमची मोठी दीदीच. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. पण आईही फार काळ असू शकत नाही, म्हणून त्याने मोठ्या बहिणीची निर्मिती केली. ती आम्हाला लहानपणापासूनच खूप प्रेम करते, तसेच आमच्या प्रत्येक संकटात उभी असते. गुलजारांची फॅन व शाहूची शान. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी आमची दीदी. आमच्यासाठीच नव्हे तर शाळेतील प्रत्येक मुलामुलांनी प्रगती करावी यासाठी ती सतत धडपडत असते. सुंदर व प्रभावशाली व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लव यू दीदी. लहानपणापासून तुला अभ्यासाची आणि खेळाची खूप आवड. मला आठवतंय तू सांगायचीस ताराराणी महाविद्यालयात शनिवारी कवायतीच्या वेळी तू उत्तम कवायत करायचीस म्हणून तुझं सिलेक्शन झालं होतं, आणि उंची कमी आहे म्हणून 2 टेबलवर उभी राहून कवायत शिकवायचीस. वक्तृत्व इतकं उत्तम म्हणून शाळेतल्या मॅडम कधीही कोणतीही कॉम्पिटिशन असो तुला घेऊन जायच्या. फक्त सहभागी न होता पहिला नंबर आपलाच पाहिजे हा तुझा अट्टहास, आणि तोच तुझ्या शिक्षकांनी सुद्धा हेरला असावा बहुधा. शिक्षणाची गोडी लहानपणी रुजली ग, तुझ्यामुळेच सारी पिढी घडली ग, तुझ्यामुळेच सारी पिढी घडली ग. हॅलो दीदी, आज तुझा 50वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त हॅपी बर्थडे. तुला तुझ्याशी फार बोलायचं होतं पण वेळ मिळत नव्हता. आता मी बोलते, कॅमेऱ्यासमोर बोलतीये. लहानपणापासून तुझं फार कौतुक आहे आम्हाला. फार कष्टातून शिकलीस. लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाल्यानंतर बीएड करणं म्हणजे चेष्टा नाहीये. ती पण तू पूर्ण केलीस. फार जिद्दी आहेस. एक लेख वाचता वाचता तुझी फार आठवण आली. तो लेख मी तुला 2 मिनिटं वाचून दाखवते. भावंडांचं नातं हे सर्वात वेगळं असतं, मग ते बहीण भावांचं असो अथवा बहिणी बहिणींचं. प्रत्येकालाच आपली लाडकी बहीण प्रिय असते. जिच्याशी जितकं भांडता येतं तिच्यावर तितकाच प्रेमाने हक्कही गाजवता येतो. कधी कधी ती रुसल्यावर तिची समजूत काढताना एक वेगळीच मजा असते. आई बाबांनंतर तुमचं नाव सांगायला ती जितकी तत्पर असते तितकीच त्यांचा मार आणि ओरडा मिळू नये म्हणून तुमची काळजीही घेते. तशीच तू आमची काळजी घेतलेली आहेस लहानपणापासून. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हाय दीदी, आज तुझा 50वा वाढदिवस.
पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाचे 50 वर्ष कशी पूर्ण झाली हे लक्षात येत नाही आहे. तुझ्याकडे बघून असं वाटतही नाही. काही माणसं चिरतरुण असतात, जसे की तू. जसं शरीरानं तू चिरतरुण आहेस तशी मनानं सुद्धा आहेस, जसं काही एव्हरग्रीन. ज्या वेळेला 2री 3रीला मी होते त्यावेळेला माईकवरून प्रायमरी कॉलेजमध्ये तुझ्या 10वीच्या मार्कांबद्दल अनाऊन्समेंट करण्यात आलेली होती आणि तुझं खूप कौतुक झालेलं होतं. त्यावेळेला मला प्राऊड फील झालेलं होतं. आणखीन एक आठवण म्हणजे ज्यावेळेला आम्ही लहान होतो, गल्लीतली सगळीच चाललेली टेमला पहिला, त्यावेळेला तू बोलवलं असेल तरच जायचंस, न बोलवता कुठेही जायचं नाही हे सांगितलंस. तेव्हापासून मनामध्ये स्वाभिमान स्वतःबद्दल बाळगण्याची जी वृत्ती निर्माण झाली ती आज तागायत आहे. सप्तसूर हा कायम सप्तसूरच राहू दे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आजोबांनी तुला शिक्षण बंद कर असं सांगितलं होतं. पण मुळातच शिक्षणाची आवड आणि त्यात तू हुशार, त्यामुळे गल्लीतल्या शाळेच्या मुलांचे क्लासेस घेऊन 11वी नंतरचं शिक्षण पूर्ण केलंस. तुझ्या लहानपणी किती धाडसी निर्णय होता तो. तोडकर कुटुंबातील जबाबदाऱ्या लवकरच तुझ्यावर आल्या आणि तू त्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास. सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करून तू स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतलीस. तुझ्या धैर्याने आणि मेहनतीने अनेक अडचणींवर मात केलीस. तुझ्या शिक्षणासोबत तू तुझ्या बहिणींच्या शिक्षणासाठी सुद्धा तशीच खंबीर उभी राहिलीस. बाकी मावशांचं आठवत नाही कारण मी तेव्हा खूप लहान होतो, पण धनुमावशीचा CA होतानाचा प्रवास आम्ही पाहिला आहे. तुझ्या इवल्याशा हातामध्ये हत्तीचा जोर ग, तुझ्या इवल्याशा हातामध्ये हत्तीचा जोर ग. 7 भावंडांना गुंफणारी तू अनमोल दोर ग, 7 भावंडांना गुंफणारी तू अनमोल दोर ग. मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप, काळजीरूपी धाक, प्रेमळ तिची हाक. कधी बचावाची ढाल तर कधी मायेची शाल. भरलं आभाळ रीत कराया, तिचीच ओंजळ पुढे येई. जागा जननीची भरून काढाया, देवाने निर्मिली आईनंतर ताई. दीदी, माझ्यासाठी तू आईचं दुसरं रूप आहेस, कारण मम्मीपेक्षा मी तुझ्याच कुशीत जास्त वाढली आहे. लहानपणी जेव्हा मी 2रीला होते, मी ऑपरेशन थिएटरमध्ये आत होते आणि तू बाहेर होतीस. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसून तू रडत होतीस. माझ्यासाठी तू डॉक्टरांशीही भांडली होतीस. इतकी माया फक्त तूच करू शकतीस. दीदी, जेव्हा तू कोल्हापूरला यायचीस तेव्हा आमच्यासाठी तो एक सोहळा असायचा. तू येणार हे समजल्यापासून सकाळपासूनच आमची नजर कोपऱ्यावर असायची. आणि जेव्हा तू यायचीस आम्ही पळत पळत येऊन तुला बिलगायचो, तुझ्याच ताटात जेवायला बसायचो. आणि जेव्हा तू प्रेमाने घास भरवायचीस तेव्हा पोट तर भरायचं पण मनही भरायचं. पण मी CA व्हावं हे स्वप्न माझ्या डोळ्यांना तू दिलं. मी CA व्हावं हे माझ्यासाठी बघितलेलं तुझं स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण करत गेले. CA होताना खूप वेळा असं व्हायचं की माझं मनोबल कमी व्हायचं. मी चिडायचे, रडायचे. मला अपयश आलं की मी डिप्रेशनमध्ये पण जायचे. पण त्या सगळ्या वेळेला माझं मनोबल वाढवण्याचं कार्य तुझ्या चिठ्ठ्यांमुळे झालं. तुझ्या लेखणीमध्ये ना खूप अद्भुत जादू आहे. त्यामुळे माझं मनोबल वाढत गेलं आणि मी CA बनले. दीदी, माझ्यासाठी तू सौख्याचा सागर आहे, कारण माझ्याकडे जी सुख आली आजपर्यंत ती प्रत्येक सुख तुझ्याकडूनच आली. बॅक ऑफ द माइंड हे माहीत असतं की जेव्हा आपण खूप खचून जाऊ, जेव्हा आपल्यापुढे कोणताच रस्ता नसेल, तेव्हा एक व्यक्ती आहे जे आपल्या बरोबर असणार आहे, जे आपले सगळे टेन्शन्स आपल्या पदरात घेईल आणि आपल्याला मार्ग दाखवेल. त्यामुळे नेहमी हसत राहा आणि नेहमी स्वतःला जपत राहा, कारण तुझं हसणं आणि तुझं असणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मम्मी, तू लहान असताना तुझे जीवन खूपच संघर्षमय होते. तुझा सगळ्यांशी प्रामाणिक वागण्याच्या स्वभावामुळे 12वी नंतरचे शिक्षण पूर्ण होण्याकरता बऱ्याच लोकांनी मदत केली, मग ती आर्थिक असो किंवा मानसिक.
आणि या सर्वात एक नाव आवर्जून आठवते, ते म्हणजे अनुसया बागल या तुझ्या आत्या. तुझ्या पाठीशी खंबीर उभ्या होत्या. तुझी कॉलेजची जिवलग मैत्रीण म्हणजेच कांचन मावशी. तिने दिलेली साथ असो किंवा असे आणखी बरेच किस्से तू मला सांगायचीस. आणि फक्त सांगायची नाहीस तर तू त्या माणसांचे आभार मानायलाही कधी दमायची नाहीस. देवमाणसांची माणुसकी तुझ्या पदरी पडली ग. देवमाणसांची माणुसकी तुझ्या पदरी पडली ग. तुझ्या जीवनात स्वार्थाची दारी मोडली ग. स्वार्थाची दारे मोडली ग. कसे भेटलो आपण? आठवतंय नाव विसरूच शकत नाही. 34 वर्षापूर्वी राजाराम कॉलेजच्या नोटीस बोर्डवर 11वीच्या ॲडमिशनमध्ये आपलं नाव कुठल्या लिस्टमध्ये, कुठल्या डिव्हिजनमध्ये हे शोधणारे 2 बेदरलेले चेहरे एकमेकांना भेटले आणि मग कधी मैत्रिणी झालो कळलंच नाही. कॉलेजला एकत्र जाण्यापासून परत येण्यापर्यंत, जर्नल कंप्लीट करून सबमिशन असू दे, जे काही आहे ते 2 वर्षच होतो एकत्र, मान्य. पण 34 वर्षात वाटत नाही की आपण फक्त 2 वर्ष एकत्र असतो. आजपर्यंत दोघींच्या प्रत्येक गोष्टीला साक्षीदार असताना आपण. मग 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. अगदी ट्रक भरून शुभेच्छा. हा बाबा, मोठ्या मनाच्या मोठ्या माणसांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पण आज हा महत्त्वाचा क्षण आहे म्हणतो मी, कारण हा 50वा वाढदिवस. त्यात तुझ्या आयुष्यामध्ये तर बऱ्याचपैकी एक सक्सेसफुल पर्सन जे म्हणतात ते तुझ्याकडची व्याख्या, ती व्याख्या जी आहे ती तुझ्याकडे बघून सादर होते असं मला वाटतं आहे. त्यामुळे खूप आनंद होतो आहे की वाढदिवसाच्या अशा प्रकारे मी शुभेच्छा देते. आणि सगळ्यात म्हणजे अशी ही जी आयडिया आहे ती अगदी सुसंस्कारित तुझी दोन्ही मुलं आहेत, सुसंस्कार आणि स्वकर्तृत्ववान मुलं आहेत. त्या मुलांच्या तर्फे हा वाढदिवस साजरा होते अशा प्रकारे ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. संकल्प नव्या असावेत नवे तुझे, त्याला मिळाव्यात नव्या दिशा, तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे, हेच 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तेव्हा मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एन्जॉय वेल अँड cheer. थँक्यू. आणि मग तुझ्या आयुष्यात तुझा सहसाथी आला. 13 मे 1994 रोजी तुझे आणि प्रभाकरराव यांचे लग्न झाले. उमे, आज तुझा 50वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. तुला उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभू दे, हीच सदिच्छा. आपल्या सुखी समाधानी व आनंदी संसारात तुझी सदैव मोलाची साथ लाभली आहे. तू एक उत्तम आदर्श शिक्षिका आहेसच. तुला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर तू एक उत्तम आदर्श पत्नीसुद्धा आहेस. आजवर आपण अनेक संकटावर मात करत इथपर्यंत पोहोचलो आहोत, ते केवळ तुझ्या जिद्दी स्वभावामुळेच. तू आपल्या मुलावर, पियुषवर व साक्षीवर उत्तम चांगले संस्कार केलेस, त्यामुळेच त्यांना त्यांचे ध्येय गाठता आले, ते केवळ तुझ्या चांगल्या संस्कारामुळेच. तू केलेल्या कष्टाची, त्यागाची व समर्पणाची मी नेहमीच प्रशंसा करतो. उमे, तुला आठवतं आहे का बघ, तू एकदा आमच्या घरी तुझ्या पप्पा मम्मीसोबत आली होतीस व त्यावेळी तुला आम्ही सरबत करायला सांगितले होते. तू सरबत करून आम्हा सर्वांना दिलीस. त्याचवेळी मला असे वाटले की आपली सुखी संसाराची सोबती तूच असावीस. आपल्या दोघांचा संसार चांगला व आनंदाचा होईल असे मला वाटले. त्यामुळेच मी तुझी जीवनसाथी म्हणून निवड केली व हे सर्व घडत गेलं आणि आपली सुखी संसाराची सुरुवात झाली. ज्यावेळी आपण विभक्तण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तुझ्या जिद्दी स्वभावामुळेच हे सर्व घडत आलं. आपण एखाद्या लहानशा एकदम छोट्याशा खोलीमध्ये संसाराची ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी आपली मुलेसुद्धा खूप लहान होती. त्यांना लहानाचं मोठं करणं हे आपल्यासमोर एक आव्हान होतं आणि त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत गाठणं व त्यांना साथ देणं हे केवळ तुझ्यामुळे शक्य झालं. तू केलेल्या चांगल्या संस्कारामुळेच हे शक्य झालं. त्यामुळेच आज आपण सुखी, आनंदी व समाधानी आहोत. आपला हा सगळा सुखी संसाराचा प्रवास पाहता या ठिकाणी मला एक गाणं सुचतंय की ते गाणं मला तुला डेडिकेट करावं असं वाटतंय. ते गाणं म्हणजे दुष्ट लागण्या जोगे सारे, गालबोट ही कुठे नसे, घर दोघांचे असेल छोटे, स्वर्ग त्यापुढे फिका पडे.
दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोट ही कुठे नसे, जग दोघांचे असे रचोके, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. जीवनभर दिलीत तुम्ही एकमेकांची साथ, जीवनभर दिलीत तुम्ही एकमेकांची साथ. इथून पुढेही असाच असू दे हाती एकमेकांचा हात, इथून पुढे असाच असू दे हाती एकमेकांचा हात. 8 सप्टेंबर 1995 रोजी माझा जन्म झाला. त्यावेळच्या अनेक अडचणींना खंबीरपणे टक्कर देत तू उभी राहिलीस. नंतर 3 मार्च 1998 रोजी लाडकी गुड्डी म्हणजेच साक्षी हिचा जन्म झाला आणि तुझ्या पोटी मुलगी असावी ही इच्छासुद्धा पूर्ण झाली. हॅपी 50th बर्थडे म्हणून. नॉर्मली आई आपल्या मुलीसाठी असं बोलत असते की अंगणातली तुळस आणि घरातली मुलगी कशी मोठी होते समजतच नाही, पण हेच मला तुझ्यासाठी बोलावंच वाटतं. मम्मी, तू 50 वर्षाची होतीस आणि अजूनही पटत नाही. अर्थात 50 वर्षांसारखं दिसावंही लागतं, पण तू तर माझी यंग मॉमच. तशी तुला पहिली मुलगीच हवी होती, पण आपलं चक्रीवादळमध्ये आलं, म्हणजेच भैयाचा जन्म झाला. बट आय एम डॅम शुअर भैयाच्या जन्मावेळी तू जितकी खुश होती त्याहून थोडी जास्त खुश तू माझ्या जन्मावेळी असणारच. हा, हे वाक्य थोडं वादग्रस्त आहे, बट हीच रियालिटी आहे हे भैया. अँड यू शुड ॲक्सेप्ट इट दॅट मम्मा लव्स मी मोर दॅन यू. लहानपणी मला काय हवं आहे कसं तर तुला समजायचं. इंजेक्शन्स मला द्यायचे, पण डोळे तुझे भरून आलेले असायचे. कधी कधी झोपेत वाईट स्वप्नांना घाबरून मी तुझ्या कुशीत येऊन झोपायचे, पण कधी तुला घाबरलेलं पाहिजे असं वाटलं नव्हतं. आठवतं मला खूप जास्त ताप आला होता तेव्हा तुझे हातपाय थंड पडले होते. किती घाबरली होतीस तू. फक्त तापच तर होता मम्मी. 12th बोर्ड एक्झाममध्ये माझी ती फेल होण्याची भीती आणि चांगल्या मार्क्सने पास झाल्यावर किती खुश झाली होतीस तू. अगदी नाचतही होतीस. थोडी मोठी होऊ लागली तसतशी माझी एक वेगळी दुनिया होऊ लागली. नवीन मित्रमैत्रिणी, नवीन नवीन प्लॅन्स. पण या सर्व गोष्टींमध्ये मी कधी माझ्या जुन्या मैत्रिणीला विसरून गेले समजलंच नाही. करिअर किती इम्पॉर्टंट आहे हे नेहमी तू सांगायचीस, पण त्याच करिअरसाठी जेव्हा घरापासून दूर राहायची वेळ आली तेव्हा मात्र तुझे डोळे भरून आले. कधी काही गोष्टी आपल्यामध्ये पटत नव्हत्या. वारंवार उडणारी खटके यावरून मला असं वाटायचं की तू मला समजूनच घेत नाहीस, पण त्यामध्ये तुझा राग कमी असायचा आणि माझ्या पोटी असणारी काळजी लगेच दिसून यायची. लग्न ठरल्यापासून डोक्यावर अक्षता पडपर्यंत किती रडली होतीस मम्मी तू, आणि अजूनही रडतेस. मम्मी, तुझं स्ट्रगल खरंच खूप मोठं आहे. तो शब्दात व्यक्तही करता येणार नाही. शाळा, बाकीचे टेन्शन सांभाळून तू आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलंस. मला, भैयाला काय हवं नको ते पाहिलंस. सगळे हट्ट पुरवलीस. परिस्थितीची कधीच जण आमच्यापर्यंत येऊ दिली नाहीस. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू आमच्या पाठीशी उभी राहिलीस. नेहमी तुझा हात आमच्या सोबत ठेवलास. आणि काय हवंय का, आता हीच वेळ आली फक्त स्वतःसाठी जगण्याची. मस्त जग, एन्जॉय कर, फ्री. जे चांगलं हवंय तुला ते खा. इतक्या दिवसांपासून तुझ्या बकेट लिस्टमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व पूर्ण कर. बेसिकली एन्जॉय कर आणि स्वतःकडे लक्ष दे. थँक्यू मम्मी. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. वी लव्ह यू. सर्वांग सुंदर नाते म्हणजे माय आणि लेक ग. नात्यात असा गारवा जसा चंदनाचा लेप ग, जसा चंदनाचा लेप ग. गुड्डी साधारण 2-2.5 वर्षांची असताना काही कारणांमुळे तो आणि पप्पांनी मिळून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. पुढे BEd फार कष्ट घेऊन पूर्ण केलंस, कारण तुला हे उमगलं होतं. सुख तेवत ठेवण्यास ज्ञानाचा दिवा जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो. तुझ्या शिक्षणाच्या जोरावर व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीचे न्यू हायस्कूल हुपरी इथे एक नोकरी मिळवलीस. तुझ्या उत्तम शिकवण्याच्या कलेमुळे आणि संशोधक वृत्तीमुळे सन 2004 साली राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा प्रकल्प सादर केलास. तुझे प्रेरणास्थान डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे त्यावेळचे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. यांच्याकडून पुरस्कार मिळणार म्हणून किती आनंदी होतीस तू. पण काही सिक्युरिटी इश्यूजमुळे त्यांना येता आलं नाही आणि तो पुरस्कार शास्त्रज्ञ डॉक्टर यशपाल
यांच्या हस्ते लखनौ येथे मिळाला आणि त्यावेळी तू स्वतःसोबत सर्व कुटुंब, शाळा आणि शहरासाठी मानाचा तुरा ठरलीस. पुढे सन 2006 साली तू इचलकरंजी महानगरपालिकेचे राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल येथे पदभार घेतलास आणि तुझा ध्यास चालू झाला तो समाजाच्या तळागाळातील मुलांच्या शिक्षणासाठी. आजपर्यंत तुझ्यावर अनेक आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वर्षाव झाले. हे सगळं फक्त तुझ्या कष्टांमुळेच शक्य झाले. मुलामुलींना चांगलं आदर्श बनवणे हीच तुझी जिद्द ग. शिक्षक म्हणजे मूल्य पिकवणारा शेतकरी. केलेस तू सिद्ध ग, केलेस तू सिद्ध ग. आज 7 ऑगस्ट 2024 रोजी होत असलेल्या आमच्या फॅमिली फ्रेंड सौभाग्यवती उमा प्रभाकर जाधव यांना 50व्या वाढदिवसाच्या आम्हा कुटुंबियाकडून लाख लाख शुभेच्छा. त्यांच्या पुढील आयुष्य निरोगी सुखसमाधान भरभराटीचं जावं हीच मनोकामना. उमा, आज तुझा वाढदिवस. या निमित्तानं तुझ्याबद्दल बोलायचं. काय बोलू आणि किती बोलू. अगं त्याला लिमिटच नाही आहे आणि ते थोड्याशा शब्दात मांडणं तर शक्यच नाही आहे. पण आजचा दिवस माझ्यासाठी पण खूप खास आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखी एक मैत्रीण, एक सखी, एक बहीण जितकी म्हणून नावं द्यावी ना तेवढी कमीच आहेत. वाढदिवसाच्या दिवशी तुला मी इतकंच म्हणेन की यापुढील तुझं आयुष्य खूप आनंदात जावं, सुखाचं जावं, भरभराटीचं जावं, निरोगी जावं आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिय सखी उमा, तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या शब्दात सांगायचं झालं तर आभाळ भरून, लगन भरून आणि घट्ट घट्ट गोड प्यारवाली झक्तीसुद्धा. ती तर आता मी तुला भेटल्यावर देणारच आहे. खरं तर तू सकाळपासून फोन केला नाही मग तू जरा रागावली असणार, रुसली असणार. तुला वाटलं असणार हिला काय आठवणत नाही, बहुतेक विसरही वाटतं ही. पण तसं काही नव्हतं. हे गोड सरप्राईज तुला द्यायचं होतं ना भेटीचं आणि हवी व्ह्यूजचं सुद्धा, म्हणूनच फोन केला नव्हता. खरं तर ह्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर अशी आपल्याला गोड गोड सरप्राईज आपल्या मुलांकडून मिळणं हे किती छान आहे. आणि अशी सरप्राईजेस आपल्याला मिळत राहावत आपल्या मुलांकडून, आपल्या प्रिय व्यक्तींकडून. ह्याही या निमित्तानं तुला खूप शुभेच्छा. आपल्या गोड आणि घट्ट मैत्रीबद्दलचं बोलायचं झालं तर खरं तर आयुष्याच्या 35 नंतर कामाच्या ठिकाणी झालेली मैत्री कधी टिकत नाही. ती नुसती हाय बाय वाली मैत्री असते. पण जे लोकांनी आपल्याला बघितलं, आपल्याला भेटले आपल्या कामानिमित्तानं, तुझे मित्रमैत्रिणी, माझे मित्रमैत्रिणी, तर सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटतं. अगदी कामाच्या ठिकाणच्या सुद्धा लोक आपल्याला विचारायचे, अजूनही विचारतात की तुम्ही खूप जुन्या मैत्रिणी का बालपणापासून एका शाळेत होतात आणि आता इतक्या वर्षानं भेटताय. आणि मग त्यांना इतकं आश्चर्य वाटतंही की बाबा तुम्ही इतक्या उशिरा भेटलात आणि इतक्या घट्ट कशा काय. तर याला कारणीभूत आपल्या दोघींचा स्वभाव काही बाबतीत खूप भिन्न आहे, काही बाबतीत इतकं साम्य आहे. आवडीनिवडी खूपशा सारख्या आहेत आणि परखडपणा, स्पष्टवक्तेपणा हे गुण अगदी म्हणजे जणू काही त्याचं वाटप होत असताना तुझ्यात आणि माझ्यात अगदी काठोकाठ भरलेले आहेत. तुझं इथून पुढचं आयुष्य हे तुला अतिशय सुखदायी, आरोग्यदायी जावो. तुला सगळ्या तुझ्या प्रियजनांच्या सोबत तुझ्या आवडीच्या ज्या ज्या गोष्टी तुझ्या बकेट लिस्टमध्ये अजून राहून गेल्यात त्या तुला मिळवू देत, त्या पूर्ण होऊ देत तुझ्या इच्छा. अशाच शुभेच्छा देते. बाय. ही भूमिकाच फार वेगळी आहे. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि राष्ट्रीय पातळीवर विज्ञानाच्या माध्यमातून घेतलेली त्यांनी झेप ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी फार मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. मला या ठिकाणी नमूद करावं लागेल की जाधव मॅडम यांना आम्ही थोडंसं चेष्टेनं चंचुपत्र असं म्हणतो का, कारण त्यांच्याशी बोलत असताना कोणत्याही विषयावर गप्पा मारताना विज्ञान, विद्यार्थी आणि शाळा या त्रिसूत्रीचा त्यांनी प्रचंड आपल्या जीवनामध्ये अवलंब केला. शैक्षणिक योगदानासाठी मी त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून पुन्हा अशी गुणसंपन्न, प्रतिभासंपन्न विद्यार्थी घडावीत, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची अशीच प्रगती होईल यासाठी मी आणि आमच्या शिंदे परिवाराकडून
त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून तू तुझ्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलीस. तुझ्या कष्टातून मिळालेल्या यशामुळे तू नेहमीच एक आदर्श आई, आदर्श शिक्षिका आणि आदर्श स्त्री म्हणून ओळखली गेलीस. तू एक आदर्श मुलगी आहेसच, कारण मी बघितलं होतं 2011मध्ये तू आई आजोबांना पंढरपूर तुळजापूर दर्शनासाठी घेऊन गेली होतीस आणि चंद्रभागेमध्ये त्यांना स्नानही घातलीस. केवढा प्राऊड फील करणारा क्षण होता तो माझ्यासाठी. स्वप्नवत इच्छा पूर्ण करणारी परी झालीस तू. आईचीही आई झालीस, रखुमाई झालीस तू, रखुमाई झालीस तू. उमा, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू आतापर्यंत बापूचा तुझा संसार व्यवस्थित सुरळीत पार पडल्याबद्दल पण शुभेच्छा. मुलांना पण चांगलं घडवलीस तू, दोघांना पण. आणि माझं माहेर पण, आई वडिलांनंतर माझं माहेर पण जपलं गेलेलं आहे तुझ्याकडनं, त्याबद्दल तुला धन्यवाद. उमा, तुझ्या घरच्या कुठल्याही कार्यक्रमात मला विचारल्याशिवाय तू काही सुद्धा करत नाहीस. सगळ्या कार्यक्रमाला मला आवर्जून बोलवत्यास. आणि अण्णांच्या अक्काच्या नंतर जर खरं माहेर पण कोण जपला असेल तर ते तूच आहेस. हे सगळं तुलाच जमू शकतंय. परत दोन्ही मुलांना सुद्धा तू शिक्षण भरपूर देऊन त्यांच्या पायावर उभं केलीस. हे सगळं तुझ्या मेहनतीमुळे झालं. बापूला पण तू प्रत्येक संकटात मदत केलीस, त्याच्याबरोबर ठामपणे उभे राहिलीस. त्याच्याबद्दल पण तुला हार्दिक शुभेच्छा. तुला आणि बापूला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. मामी, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी ज्या शाळेत शिकलो तुम्हाला आदर्श शिक्षकांचे बरेच पुरस्कार मिळालेले आहेत, त्याबद्दल मला अभिमान आहे. आणि आज एक 50 वर्ष तुमच्या आयुष्यातली पूर्ण होताना कुसुमाग्रजांची एक कविता आहे, 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. त्याच पद्धतीनं तुमचं कर्तृत्व आहे असं मला म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण शिक्षण क्षेत्र असू दे किंवा मुलांच्यावरतीच म्हणण्यापेक्षा माझ्यावरती पण केलेले तुमचे आणि बापूचे संस्कार असू देत, अण्णा अक्कांच्या माघारी तुम्ही सांभाळलेला आम्हाला किंवा मायेचा आधार असू दे, या सगळ्या गोष्टीमुळं खरं तर कौतुक वाटतंयच. आणि प्रत्येक वेळेला मी तुमच्याकडनं कुठल्या ठिकाणी जायचं तर मामी तिथं काय बोलावं हा सल्ला आवर्जून मी तुमच्याकडनं घेतोय. आणि त्यावेळेला तुम्ही मला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करताय. आणि लहानपणापासूनच प्रत्येकाचा एक सुपर हिरो असतोय, तसा माझा सुपर हिरो लहानपणापासूनच बापू आहे. आता बापूनच सुपर हिरोईन आणल्या म्हटल्यावर तुम्ही पण माझे खूप मोठं आशास्थान आहात. त्याबद्दल मी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या अब्दागिरी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की तुम्हा दोघांनाही आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो आणि आमच्यावरती कृपेचा मायेचा हात सदैव राहो, हीच तुम्हाला शुभेच्छा. दीदीला माझ्याकडून 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून माझ्या सहकुटुंब परिवाराकडून मला एक असं आठवतं की दीदीमुळे माझं लग्न झालं आणि दीदी लग्न ठरवण्याच्या मागे दीदीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मामी, तुम्हाला तुमच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही शिक्षक असून या नात्याने तुम्ही मला जे वेळोवेळी मला तुम्ही मार्गदर्शन केला त्याबद्दल मी तुमचा खूप ऋणी आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपल्याला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बापू आणि आपला इथपर्यंतचा प्रवास कष्ट हे आम्ही खूप जवळून बघितलेला आहे. हा प्रवास आम्हाला नक्कीच लहानांना प्रेरणादायी आहे. प्रत्येक जबाबदारी, प्रत्येक कामात आपल्या स्फूर्ती आणि उत्साह बघून आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची अजिबात आठवण होत नाही. नेहमी असेच आनंदी व खुश राहा. इतर पुढचं आयुष्य आपल्याला आरोग्यदायी, आनंदी आणि उत्साहपूर्वक लाभो, हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या आणखी एकदा खूप खूप शुभेच्छा. दीदी मावशी, मला अजून एक गोष्ट आठवते, मम्मी पण मला सांगते की जेव्हा मी जन्मलो तेव्हा मम्मीच्या आधी तू मला हातामध्ये घेतलीस, तर मग जे तुझ्यामध्ये गुण आहेत ते बरेचसे गुण माझ्यामध्ये आलेत असे मला सगळे बोलतात. की त्यातलाच एक माझा आवडता गुण, जो तुझा आवडता गुण आहे मला घेऊस वाटतो, तो लिडरशिप क्वालिटी. तू 6 मावशी सगळ्या भावंडांना सामावून घेतीस, सगळ्यांना सांभाळतीस. दीदी मावशी, तुझ्या संघर्षाकडे बघून मला 2 ओळी सांगूशा वाटतात. तुम मेहनत की राह पर चली, तुमने हर संघर्ष को गले लगाया.
सफलता ने आंचल में लिए, तुमने अपने किस्मत को खुद सजाया. तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा दीदी मावशी. दीदी मावशी, फर्स्ट ऑफ ऑल विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. आत्तापर्यंत तुझ्याबद्दल काय असं बोलले नाही, पण मला माझ्या मनात भीती होती त्यामुळे बोलले नाही. पण तुझ्याकडून खूप काय शिकायला मिळाले. तुला आठवत नसेल कदाचित, पण राजरामपुरीत एकदा मी रांगोळी काढत असताना तू सांगितलेलीस कोणतं पण काम करताना एकदम परफेक्ट करायचं, असं करायचं की त्या कामाकडे परत बघायला नको, एकदाच करायचं. ते वाक्य माझ्या कायम आयुष्यभर लक्षात राहील. अशा खूप गोष्टींमधून तू खूप काय सांगितलं आहेस. आत्ता तुझा 50वा वाढदिवस आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यात तू खूप स्ट्रगल केलीस, पण आत्ता एकदम निवांत आयुष्य जग. अशाच शुभेच्छा. आमच्या लाडक्या दीदी मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारों साल, साल हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू दीदी मावशी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. दीदी मावशी तुला 50व्या बर्थडेची खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे दीदी मावशी. हाय टीचर आजी, मी शिवन्या. हॅपी बर्थडे टू यू. दुड 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 दौडत दौडत वाढदिवस आला. लाल गुलाबी निळ्या शुभेच्छा देतो आम्ही तुझला. झिम्मा झिम 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 झिम, झिम्मा झिम 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 झिम. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हाऊ मेनी ओल्ड आर यू? 50 कंप्लीट यू. तू मला आणि गुड्डीला आमच्या पायावर भक्कम उभे राहायला शिकवलेस. शिक्षणाचे बाळकडू तर पाजलेसच, पण त्याचसोबत एक माणूस म्हणून कसा असावं ह्याचे धडेसुद्धा दिलेस. आणि मी आज जे काही आहे ते फक्त तुझ्या आणि तुझ्याचमुळे मम्मी. पुढे तुझ्या आणि पप्पांच्या आशीर्वादामुळे माझं एमटेक, गुड्डीचं एमकॉम आणि तुझं एमएड हे एकदमच झालं. मला वाटतं एकाच वेळी मायलेकरांनी मास्टर डिग्री घेणारे हे आपलं पहिलंच कुटुंब असू. आणि ह्याचवरून तुझी शिकण्यासाठीची ओढ लक्षात येते. पुढे तुझ्या आरोग्यामुळं तुला PhD घेता आली नाही याचीही खंत आहेच. गुड्डीचं आणि माझं लग्नसुद्धा थाटात लावून दिलंस. तुझ्या संस्कारांमुळे आम्हाला उच्च शिक्षण तर दिलेसच, आणि आम्हाला आमच्या आयुष्यात आपल्या जीवनसाथीबरोबर कसे राहावे ह्याचे सुद्धा धडे दिलेस. तुझ्या प्रेमामुळे आम्ही कधीच नाही थकलो ग. संसार गाडा ओढण्यास तुझ्याचकडून शिकलो ग मम्मी, तुझ्याचकडून शिकलो ग. Happy 50th birthday, mommy. I am lucky to be son-in-law of Jadhav family. Thank you for loving me as your son and also giving your daughter's hand in my hand. Once again, happy birthday from me and More family. हॅलो आई, फर्स्ट ऑफ ऑल वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. हा तुमचा 50वा वाढदिवस, पण 50 वर्षाच्या तुम्ही वाटत नाही. जवळच स्टँडी उभा केली असेल त्याच्यावरून कुणाला वाटणारही नाही. तुम्हाला माहित आहे मला जास्त बोलता येत नाही, पण हा छोटासा ट्राय आहे. लग्नाच्या आधी थोडीशी मनात भीती होती की सासर कसं असेल, सासू सासरे कसे असतील, ते मला ॲडजस्ट करून घेतील का, समजावून घेतील का, असं बरंच काही. पण पहिल्या 5 दिवसातच तुम्ही माझ्या मनातली भीती कायमची दूर केली आणि तुम्ही मला आपलंसं करून घेतलं. आणि तुम्ही मला म्हणालात की तू माझ्या मुलीसारखीच असेल, आणि त्यावेळीच तुम्ही माझ्या आई बनला. आणि फक्त बोलला नाही तर तुमच्या वागण्यातूनही ते दिसून येत होतं. तुम्ही आणि बाबांनी मला माझ्या मम्मी पप्पांची कधी आठवण येऊ दिली नाही, आणि दीदींच्या रूपात तर मला एक बहीणच मिळाली. हे घर, या घरातील माणसं कधी माझी झाली आणि मी यांची झाले कळालंच नाही. मी पियुषला सारखं म्हणत असते की आई ज्यावेळी शांत असतील त्यावेळी घर खूप भकास वाटतं. सासू या भारदस्त शब्दाची व्याख्या माझ्यासाठी तर बदलावी लागेल असं वाटतं. लग्न झाल्यानंतर मी जॉब करत असताना मला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही शाळेतून आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करत. स्वयंपाकात कधी मीठ कमी जास्त झालं तर मला म्हणत की अगं असं होतंय ग, नेक्स्ट टाइम चांगलं करशील, असं म्हणून मला मोटिवेटच करत राहील. मी सासरी असल्याचा फील कधी मला आला नाही. मी आजारी असताना एका मुलीसारखी माझी काळजी घेतलं. तुम्ही म्हणता ना की रिटायर्ड झाल्यानंतर हेमल कशाला जायचंय, नक्की जावा, पण तुमच्यासोबत मी देखील येईल. आपण दोघी जाऊ आणि पुन्हा परत येऊ. कारण आत्ता कुठे तुमची साथ मिळाली आहे
आणि एवढ्या लगेच सोडून जायच्या गोष्टी नका करू. इथून पुढचं आयुष्य तुमच्यासोबत आनंदानं सुखानं जगायचं आहे. आताच माझी पहिली वटपौर्णिमा झाली. इतर महिला देवाकडे प्रार्थना करतात की 7 जन्मी हाच नवरा मिळू दे, पण माझी प्रार्थना थोडीशी वेगळी होती की 7 जन्मी हाच नवरा, हीच सासू आणि हेच सासर मिळावं. मी घरी आल्यापासून तुमचे कष्ट, तुमचा स्वाभिमान, तुम्ही जोडलेली माणसं, तुमचे पुरस्कार यांच्या गोष्टी खूप ऐकल्यात आणि अनुभवही घेतलेल्या आहेत. एवढंच बोलेन आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इथून पुढे तुमचं लाईफ हेल्दी जावं एवढीच इच्छा. तुझ्या स्वभावाचे अनेक पैलू आम्ही आजवरच्या प्रवासात अनुभवले आहेत. तुझ्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी आल्यावर तुला होणारा त्रास आणि एखाद्याला पोटभर खाऊ घातल्यानंतर तुला होणारा आनंद, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही खूप जवळून पाहिलं. प्रत्येक वासराची गाय आहेस तू, प्रत्येक वासराची गाय आहेस तू. आम्हा लेकरांची माय आहेस तू, आम्हा लेकरांची माय आहेस तू. आजच्या दिवशी आम्ही सगळेजण मिळून तुला मनापासून शुभेच्छा देतो. आजवर तू केलेला त्याग, तुझं प्रेम, तुझं समर्पण आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि आजवर केलेल्या तुझ्या कष्टांसाठी तुला लाख लाख सलाम. तुला पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू आहेस ना, नभाचा भरोसा जसा तसा दिलासा तुझा, तरी एकदा सांगना आहेस ना. कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी भाविनी वा कधी रागिणी. सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभूवशी दिव्य सौदामिनी. तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना. तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमला याच्या वेदना.